नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील तानाजी नागटिळक या शेतकऱ्यांनी बंदिस्त शेळी पालनापासून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. 1.5 वर्षाच्या बीटल जातीच्या बोकडाला सोलापूर येथील मुस्लिम बांधवांना कुर्बानीच्या सणाला 61,000 रुपयाला विकत दिला आहे. तसेच 8 महिन्याची शेळी, 4 महिन्याची गाभण असलेली शेळी ईश्वर वठार येथील समाधान लोंढे या शेतकऱ्याला 41,000 रुपयाला विकत दिली. पूर्वीपासून संकरित गायी व पंढरपूर म्हशी पालन करण्याबरोबर शेळी पालनाची आवड होती. मात्र देशी शेळीपासून जास्त नफा मिळत नसल्याने विविध ठिकाणी जाऊन बंदिस्त शेळी पालन पाहून कोणत्या जातीच्या शेळीला जास्त मार्केट आहे याची सखोल चौकशी करून तानाजी नागटिळक या शेतकऱ्यांनी गायी व म्हशी पालनाबरोबर बंदिस्त शेळी पालन करण्याचा व्यवसाय सुरू केला. 2017 रोजी बीटलाईन जातीच्या 3 शेळ्या बारामती येथून खरेदी करून हा व्यवसाय सुरू केला. काही दिवसानंतर शेळ्यांची संख्या वाढत गेली. त्याचबरोबर सुस्ते परिसरातील व विविध ठिकाणाहून बीटल जातीच्या शेळ्यांचा बंदिस्त गोठा असल्यामुळे शेळीच्या पिल्लांना, बोकडांना मोठ्या प्रमाणात मागणी सुरू झाली. बीटल जातीच्या शेळीच्या पिलांना चांगली वाढ असून कमी दिवसात जास्त वजनदार पिलं होतात. त्याचबरोबर वर्षातून 2 वेळा पिलांना जन्म देते. सध्या 25 बीटल जातीच्या शेळ्यांचा बंदिस्त गोठा तानाजी नागटिळक या शेतकऱ्याकडे आहे. या बीटल जातीच्या शेळ्यांपासून खर्च वजा करता वर्षाला 7 लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे. बंदिस्त शेळी पालन असल्यामुळे कमी चाऱ्यात जास्त उत्पन्न मिळते आणि ते तानाजी नागटिळक या शेतकऱ्यांनी करून दाखवले आहे. मेथी, दशरथ व नेचर घासाची कुट्टी करून दिवसापासून 2 वेळा चारा दिला जातो. त्याचबरोबर दिवसातून 2 वेळा पेंड व मका चरली जाते. मोठ्या जनावरांना जास्त चारा लागतो, त्यामुळे कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी बंदिस्त शेळी पालन करून कमी खर्चात जास्त नफा मिळण्यासाठी विविध जातीच्या शेळ्यांचे बंदिस्त शेळी पालन करून चांगला नफा मिळवावा. तानाजी नागटिळक, शेतकरी, सुस्ते.